नोकरी करताना तुम्हाला भीती वाटते का? मित्रांनो, बऱ्याच वेळा नोकरीत असताना अनेक निर्णय घेताना आपल्याला भीती वाटते. नोकरी व्यतिरिक्त जीवनातही बऱ्याच वेळेला आपल्याला जेव्हा निर्णय घेण्याची प्रक्रिया करायची असते तेव्हा भीती वाटते. हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवतोय ज्यांना भीती वाटते, आणि त्या भीतीवरचं उत्तरही मी तुम्हाला आज शिकवणार आहे. अतिशय सोपं आहे, सहज आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट्स पण करा, आणि माझे व्हिडिओ बघत राहा. माझे अन्य व्हिडिओ पण तुम्हाला नोकरीतनं यश कसं मिळवायचं याची माहिती देणारे आहेत. तर साधारणपणे आपण नोकरी करत असताना अनेक वेळा अनेक प्रसंगात आपल्याला भीती वाटत असते. नोकरी जाण्याची भीती असते, बॉस ओरडण्याची भीती असते, काम जमेल की नाही याची भीती असते. अशा अनेक प्रकारच्या भीती वाटत असतात. आणि अनेक वेळा आपल्या लक्षातही येत नाही की आपण आनंदी असतो, कारण आपल्याला त्या वेळेला कोणत्याही प्रकारचा विचार नसतो. साधारणपणे या आनंदी राहण्याचा जो काळ असतो त्याला आपण सेफ झोन म्हणूया. अनेक पुस्तकात याची डेफिनेशन्स दिलेले आहेत, अनेक पुस्तकात याची माहिती दिलेली आहे. तुम्ही ते वाचलं नाही म्हणून तुम्हाला माहीत नाही. मीही कधीतरी वाचलं नव्हतं म्हणून मलाही ते माहीत नव्हतं. परंतु हा जो सेफ झोन आहे, हा सेफ झोन म्हणजे आयुष्यातला असा काळ ज्या वेळेला आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही, टेन्शन येत नाही, अडचण आली तरी आपण त्याची सोल्युशन शोधतो. असा जो काळ येतो ज्या वेळेला जीवनात, त्यानंतरच आपल्याला पुढच्या काळात भीती वाटणाऱ्या गोष्टी घडायला सुरुवात होतात. म्हणजे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला टेन्शन नव्हतं. दर महिना पगार कमवायचा आहे, घरात पैसे द्यायचे आहेत, घर चालवायचं आहे, इलेक्ट्रिकचं बिल भरायचं आहे, टेलिफोनचं बिल भरायचं आहे, मोबाईलचं बिल भरायचं आहे. आपल्याला कसलंच टेन्शन नव्हतं. घरात नवीन AC घ्यायचं आहे, फ्रीज घ्यायचं, वॉशिंग मशीन घ्यायची, आपल्याला कसलंच टेन्शन नव्हतं. पण जसजसं आपण मोठे झालो, शिक्षण करायला लागलो, आपल्याला 5वी नंतर 10वीचं टेन्शन आलं, 10वी नंतर 12वीचं टेन्शन आलं, आणि 12वी नंतर ग्रॅज्युएशनचं टेन्शन आलं. अनेक लोकांना डिप्लोमा डिग्री करताना अर्धवट राहिली, कारण परीक्षेच्या विषयांचं टेन्शन आलं आणि त्या विषयांना सॉल्युशन करता आलं नाही, ते फेल झाले. अशा प्रकारे आपण भीती शिकत गेलो, आणि आपल्याला जो सेफ झोन होता आपल्या जीवनातला, तो सेफ झोन अनसेफ झोनकडे वळला. आणि त्या अनसेफ झोनमध्ये आपण इतके गुंतलो की आपल्याला त्याच्यावरचं सोल्युशन काढताना आपल्यात असलेली क्वालिटी, आपल्यात असलेली अभ्यास करण्याची क्षमता ही आपण गमावून बसलो. तसंच आहे मित्रांनो, नोकरी करताना जेव्हा संकट येतात तेव्हा तुम्ही सेफ झोन म्हणून अनसेफ झोनमध्ये जातात. अनेक प्रकारचं वातावरण, तुमच्यासोबतचे मित्र, तुमच्यासोबतचे कलिग्स, तुमचे सिनियर्स तुम्हाला घाबरवतात की तुम्ही कसे अपयशी होणार आहात. तुमच्या घरातले, तुमच्या बाहेरचे, तुमच्या सराउंड शेजारी हे तुम्हाला सतत घाबरवतात, कारण तुम्ही त्यांच्याशी बोलताना ते तेवढे तज्ज्ञ असतीलच असं नसतं. अशा वेळेला, अशा अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर तुम्हाला भेडसावणारी भीती एका कागदावर लिहा, आणि त्याची उत्तरं पण लिहायला सुरुवात करा की त्या भीतीचं सोल्युशन काय असेल. म्हणजे तुम्ही जेव्हा सायकल शिकायला सुरुवात केली असेल, लहानपणी आठवत असेल तुम्हाला, तर पहिल्या दिवशी तुम्हाला त्या सायकलवर बसायचं कसं, इथून तुम्ही सुरुवात केली. तुम्हाला पॅन्डल मारायला सुरुवात करताना ते पॅन्डल 100% उलटं फिरलं असणार, कारण उलटं फिरताना त्याला ताकद लागायची नाही. पण जेव्हा त्याला पुढे द्यायचं आहे तेव्हा मात्र त्याला ताकद लागायची. म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्ही त्याला ताकद दिली तेव्हा ती सायकल थोडी पुढे सरकली. जसजशी ती पुढे सरकली तुमचा तोल जायला लागला, आणि बऱ्याच वेळा तुम्ही त्या सायकलवरनं पडण्याच्या भूमिकेत आलात, पडलाही असाल. पण पहिल्या राऊंड नंतर, दुसऱ्या राऊंड नंतर, तिसऱ्या राऊंड नंतर ज्या लोकांनी सायकल शिकणंच सोडून दिलं असेल त्यांना आपण काहीच करू शकलो नाही, काही करू पण शकणार नाही, कारण त्यांनी प्रयत्न जो होता तो थांबवला. पण तुमच्यातल्या अनेक लोकांनी, जवळजवळ 95% लोकांनी त्यानंतर पुन्हा मागे येऊन पुन्हा त्या सायकलला तुम्ही बसला असाल, पुन्हा त्या पॅडलला तुम्ही जोर दिला असाल, आणि पहिल्या अंतरापेक्षा थोड्या जास्त अंतरावर जाऊन थोडंसं झुकला असाल, आणि तुम्ही उतरला असाल. तुम्ही पडला नसणार. पहिल्या प्रयत्नात तुम्ही पडण्याचे चान्स होते, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही पुढे जाऊन पडण्याच्या पोझिशनला आला, पण तुम्ही स्वतःला सावरलं, तुम्ही स्वतःला बॅलन्स केलं, आणि तुम्ही त्या सायकलवरनं उतरला, भले सायकल पडली असेल. तिसऱ्या प्रसंगात तुम्ही थोडे प्रयत्न केल्यानंतर तुम्ही ते अंतर अजून पुढे गेलात, अजून पुढे जाऊन तुम्ही त्या सायकलला डाव्या बाजूने कलता कलता उजव्या बाजूने कलला असाल. अशा प्रकारे एक एक स्टेप तुम्ही सुधारणा करत गेला, आणि त्यानंतर एक दिवस तुम्ही त्या सायकलवर बसून अनेक किलोमीटरचं अंतर सहज पार केलं.
काही वर्षात तुमच्या लक्षात आलं की सायकल चालवणं हे ज्या दिवशी तुम्हाला कठीण वाटलेलं त्याची काही आज तुम्हाला फरक पडत नाहीये. म्हणजेच असे जे प्रसंग जेव्हा तुमच्याकडे सुरुवातीच्या काळात येतात ते कठीण वाटतात, त्याचं सोल्युशन एक आहे की त्याच्यावरचं एक एक स्टेप पुढे जाणं सुरू करा. जरी भीती वाटत असली तरी काळजी करू नका, तुमचा प्रयत्न चालू ठेवा आणि तुम्ही एक एक स्टेप पुढे जाणं सुरू करा. तुमचा जो अनसेफ झोन आहे तो हळूहळू कन्वर्ट होईल आणि एक दिवस तुम्ही जसं सायकलमध्ये एक्सपर्ट झाला, सायकल चालवण्यात एक्सपर्ट झाला, तसं तुम्ही तुमच्या कामात एक्सपर्ट झालेला असाल. अगेन तुम्ही पहिल्या सेफ झोनमध्ये येऊन थांबलेला असाल. मग मित्रांनो, पुढचा अनसेफ झोन येणार आहे की नाही? येणार, 100% येणार आहे. कारण आता तुम्हाला सायकल नंतर 2 व्हीलर चालवायची आहे आणि 2 व्हीलर नंतर 4 व्हीलर चालवायची आहे. म्हणजेच जसजशी तुमची प्रगती होईल तसतशा तुमच्या जबाबदाऱ्या बदलतील, तसतसं तुमचं जे काय अनसेफ झोन आहे, तुम्हाला येणारे ज्या अडचणी आहेत त्या वाढतील आणि त्याच्यावरची सोल्युशन शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहिला तर 101% त्यातनं तुम्ही बाहेर पडाल. वेळ प्रसंगी